जय महाराष्ट्र मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना. डोंगरावरून मुलांनी उडी घेतली, त्यामध्ये आई वडील यांचा पण मृत्यू झाला आणि मुलाचा पण मृत्यू झाला. त्या तिघांना पण भाववृद्ध श्रद्धांजली. मित्रांनो, घटना का घडली, कशी घडली, कशामुळे घडली, त्यामागं काय हिस्ट्री आहे, काय सत्यता आहे, याची पडताळणी आजच्या रिस्टारांनी करणं खूप गरजेचं आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर तिचा थोडासा सारांश सुचवायचा. एखाद्याने व्हिडिओ व्हायरल केली, ती व्हायरल झाल्यानंतर तीच कॉपी करायची आणि तिला प्रसार माध्यमाच्याद्वारे, तुमच्या रिस्टारद्वारे व्हायरल करायची. मित्रांनो, आम्ही तुम्हाला फॉलो करतो, तुमचे व्हिडिओ बघतो, लाईक करतो. त्याचं कारण असं आहे का तुम्ही ती गोष्ट जी आहे ती सत्य दाखविते आहे. खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, ही गोष्ट एकदम सत्य आहे. खोटं बोलायचं नाही, हीच जर व्यक्ती ती व्हिडिओ उचलून सोशल मीडियामध्ये व्हायरल करीत असा आणि त्यामागची सत्यता काय आहे, असा मुलगा नसला बरा, त्यापेक्षा रंडवारा असलेलं बरं. असे व्हिडिओ तुम्ही काढता आणि सोशल मीडियाला व्हायरल करता. अरे मित्रांनो, पण त्या मुलाला सर्व काही रिस्टारद्वारे फक्त त्या मुलावरच ट्रोल केलं जातं आहे. पण त्या मुलाची चूक काय मित्रांनो, तो काय स्वतःसाठी आयफोन मागत होता, तो स्वतः कर्ज झालं, हे सगळे सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ आहे. पण त्या गोष्टीचं रिॲलिटी अशी मित्रांनो का त्याच्या आईवडिलांची कंटिन्यू भांडणं चालू होती. ते दोघं एकत्र नव्हते. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्या मुलाची धडपड चालू होती. ती जी काय धडपड होती ती त्या आईवडिलांसाठी एकत्र आणण्यासाठी जी धडपड चालू होती त्या मुलाची. मुलगा खूप हुशार होता, त्याला डॉक्टर होण्याची इच्छा होती. तर आपल्या आईवडिलांना एकत्र आणणं, कारण की त्या डिप्रेशनमध्ये त्याला राहत नव्हतं. शेवटी आई वडील एकत्र असणं ही प्रत्येक मुलाची इच्छा असते. पण आई वडिलांचं जर जमत नसेल तर अशा वेळेस मुलगा तुटून जातो. कारण की एकटाच वाणिदिनीचा मुलगा असतो, तर तो मुलगा तुटून जातो. मित्रांनो, त्याची काय चूक आहे? त्या आई वडिलांना एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करीत होता आणि त्या प्रयत्नामध्ये ही घटना घडलेली आहे मित्रांनो. तर ही जी कोणी जे आपले रिस्टार जे सोशल मीडियाला जी व्हिडिओ व्हायरल होत आहे मित्रांनो, ही थांबवा आणि त्या मुलाला ट्रोल करू नका. कारण की उचलली जीभ लावली टोळला असली घटना करू नका मित्रांनो. कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हण आहे का प्रत्येक व्यक्ती मरणानंतर त्या व्यक्तीला दोष देऊ नये. तो व्यक्ती कसा जरी असला तरी मरणानंतर त्या व्यक्तीची स्तुतीच करावी, त्याला दोष देऊ नये, त्याच्याविषयी निंदा करू नये, अशी म्हण आहे. पण मित्रांनो, त्या व्यक्तीचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे. तुम्ही त्याच मुलाला 20-22 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ट्रोल करताय सगळे सोशल. आणि तुमच्या थोड्याच्या व्ह्यूजसाठी सत्य घटना काय हे जगासमोर दाखवा ना. तुम्ही सत्य घटना लपून ठेवते आहे आणि सोशल मीडियाला वेगळीच व्हिडिओ व्हायरल करताय. मित्रांनो, असं करू नका. कारण की बऱ्याच वेळेस सत्य घटना बाजूला राहते. मागच्या वेळेस पण तसंच झालं, आता पण तसंच. सत्य घटना जी आहे ती बघितल्यानंतरच रील बनवा आणि मग व्हायरल करा. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा. हे जे रिस्टार आहे ना, खोटं बोलायचं नाही, यांच्यापर्यंत माझी व्हिडिओ पोहोचली पाहिजे.